सोड. विकी, विकी, विकी ऐक माझं. मित्र बोलवला. विश्वासघात केलास तू. चोर होणार नाही तुला. अरे मित्र कसला हा? लायकी कायचे मित्र म्हणवण्याची? अरे पण झालंय का सांगा ना. सोडणार नाही तुला. सध्या बोलला काय झालंय? अरे तो काय सांगणार, मी सांगतो ना. हा रोहिणीवर हल्ला करत होता. काय सध्या खोटं बोलतोय हा? अरे मी कशाला हल्ला करेन? अरे हा जुना कुठला तरी रेकॉर्ड विसर. जुना विसर. आता कसं बोल. ठीक आहे बाजू. ठीक आहे बाजू. सध्या विक्या बोलतो ते खरं आहे का? अरे बाबा खोटं बोलतोय रे तो. बाजू तू. अरे मग खरं काय सांग ना मला. काय खरं आहे? तुला माझा अरे रोहिणी आपली मैत्रीण आहे. रोहिणीवरती टाकतोय. रोहिणीवरती सध्या एवढ्या उलटा काळजाचा निघालास होय? वाटलं नव्हतं. तुम्ही आपापसात भांडणं करता ते ठीक आहे, पण आज तू आपल्या रोहिणीवरती चाकून हल्ला करायला गेला होतास. आपल्या रोहिणीवरती. शी, दोस्त नाहीस तू. दोस्तीच्या नावाला कलंक आहेस, कलंक. अरे पोरांनो काय झाला काय? हा एवढं राज्य तुमची कशी झाली आहे? ह्या काय झाला? याच्यावर पण हल्ला झाला काय? ए मामा, याच्यावरती हल्ला कोणी केलेला नाहीये. मग उलट हात टाकून रोहिणीवरती हल्ला करायला गेला होता. तुझा जल्ला मोरा. तुला तर ना असा नाही. अरे तुला लात म्हणून मी माझे काय पाय वंगाल करून घेऊ मी? तू माणूस नाही, सैतान आहे, सैतान. अरे तू माणूस असून त्या पोटूच्या बाईवर तो हल्ला करतोस. आम्हाला तर लाज वाटतेच, पण ज्या आईशीने तुला जन्म दिला ना, त्या आईशीला पण तुझी लाज वाटायला लागल. तू काय शानपणा करतो रे? कानपाट फोडेन.
मगाचपासून सांगतोय मी काय हल्ला करायला आलो नव्हतो तरी कोणी ऐकत नाही माझं. अरे तुम्हाला काय हिची काळजी वाटते का? हिची काळजी वाटते काय तर म्हणे प्रेग्नंट आहे. तू प्रेग्नंट आहे? प्रेग्नंट आहे तू? ढोंग करते, प्रेग्नन्सीचं नाटक करते. सत्या काय? सत्या काय? जीभ सांभाळून बोल, नाहीतर काय करशील रे? काय करशील? मारशील मला? मारून टाकशील? मार ना. तुला मारून टाकीन, तीच लायकी आहे तुझी. ए तू मला माझी लायकी सांगू नको, तू तुझी लायकी बघ. विक्रांत, तू शांत हो आधी. खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय आता. तू काय याच्या नादी लागतोयस? तू या लोकांसमोर मोठा हिरो बनतो का रे? मी काय रोहिणीवर हल्ला केला, मग आता तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या बाबतीत जे केलं ते काय होतं? हल्ला नव्हता. मी तुला दाखवतो होता हल्ला काय असतो ते. रोहिणी काय होतंय? अगं काय झालं? काय झालं? काय नाही. अगं मग अशी दचकून का उठलीस? वाईट स्वप्न पाहिलंस का ग एखादं? हे रोहिणी अगं बोल ना काहीतरी. सत्या. हो गॉड, आता सत्याचं काय? सत्या येईल इथे आणि मला मारेल.
माझ्या बरोबर माझ्या बाळालाही तो काय रोहिणी असा विचारही मनात आणू नकोस हा. रिलॅक्स. हे बघ रोहिणी, ऐक ऐक मी काय म्हणते ते. आपण सगळ्यांनी त्याला डांबून ठेवलंय ना. हा, तो नाही येणार तुझ्या इथे अजिबात. तू घाबरू नकोस, तो नाही येणार इथे. हा नाही ग, असं पण म्हणतोय, पण आपण सगळ्यांनी मिळून डांबून ठेवलंय. मग आपल्यापैकीच कोणी त्याला सोडवलं तर? रोहिणी यार, काय येईल? ऐक, आपण सगळ्यांनी त्याला डांबून ठेवलंय ना, मग आपल्यापैकी का कोणी त्याला सोडवेल? अगं तू रिलॅक्स हो. ऐक ना, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. रोहिणी, आम्ही तुझी काळजी घेतोय ना, तुला काळजी करण्याची गरज नाहीये. प्लीज रिलॅक्स हो. नाही, माझा विश्वास नाहीये. माझा आता कोणावरच विश्वास नाहीये. मला जायचंय. हे तो सत्या ना खूप खुनशी आहे. तो कधी येईल इथे आणि मला जायचंय कुठेतरी दूर निघून जायचंय, जिथे माझ्या बाळावर कोणाची वाईट नजर नसेल ना. असं साई, मला निघून जायचंय इथून दूर. ऐक, तू शांत हो बघू. आपण सगळेच प्रयत्न करतोय ना. लवकरच इथून बाहेर पडणार आहोत आपण. हा, ऐक, मी काय म्हणते, आपण जोपर्यंत इथून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुला स्वतःला सावरायचंय. हा, स्वतःसाठी आणि कोणासाठी? बाळासाठी. हा, हो, ठीक आहे ना? हो, मला जगायचंय. माझ्या बाळासाठी जगायचंय. हो, माझं बाळ जगलं पाहिजे. मला निघून जायचंय इथनं लांब. हे बघ, काही नाही होणार. हा, तू नको काळजी करूस. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हा, शांत हो. बाळ हवं. शांत हो. बाळ शांत हो. बाळ हवं. गुन्ह्याला नसते जात, गुन्ह्याला नसतो धर्म. एका क्षणात माणसाचं रूपांतर होतं सैतानात आणि मग जन्माला येतो गुन्हा. नाही, असं मी एका पुस्तकात वाचलं होतं. मला वाटत होतं तसंच असतं, पण सत्या या सगळ्यांच्या पलीकडचा निघाला रे. रोहिणीच्या बाबतीत प्लॅनिंग करून तो असं काहीतरी करेल असं कधीच वाटलं नव्हतं. रोहिणीचं नशीब चांगलं म्हणून मी तिथे वेळेवर पोहोचलो, नाहीतर तिथे जे घडलं असतं त्याची मी कल्पनाच करू शकत नाही. तुम्ही जितके त्याला ओळखता तेवढाच मीही ओळखतो, कदाचित तुमच्यापेक्षा थोडा जास्तच. पण तो कधी याद थराला जाईल असं वाटलं नव्हतं. पण मला वाटलं होतं. म्हणजे खरं तेच सांगायला, सत्याच्या आशा वागण्याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. मला आठवते, मागे एकदा जंगलात माझ्यावरती दोरीनं गळा ओढून हल्ला झाला होता. आठवतं? मी माझ्या बापूला हाक मारताना कोणतरी मागणं माझा गळा वाढला होता. आठवते? आठवतंय. त्यावेळी तुला बोलता सुद्धा येत नव्हतं. तेच ना, तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ऐका र, माझ्यावरती हल्ला झालाय, माझं ऐका. सत्या काय म्हणाला? हा, मी या नाटकं करायला? पण त्याचा आता काय संबंध? संबंध आहे विकी, संबंध आहे. ज्या दोरीनं माझा गळा आवळला होता ती दोरी सत्याच्या कपाटात होती आणि त्याला ठेवताना मी स्वतः पाहिलं होतं. म्हणजे तुला म्हणायचं आहे की हो, माझ्यावरचा हल्ला सत्यानंच केला होता. माझ्या बापूची पुण्य म्हणून मी वाचलो, तर त्या दिवशी सत्याने मला कायमचा संपवला असता. साले मला घाबरतात म्हणून बांधून ठेवलंय का रे? सोडा ना, मग दाखवतो. बेअक्कल आहेत रे, बेअक्कल आहेत. त्यांना वाटतं मला डांबून ठेवल्यावर हे सुटतील.
पण यांना माहिती नाहीये मला जो नडतो त्याला मी सोडत नाही कधी. सोडत नाही कधी, नाही सोडत. सत्यशील मला बघून दचकलाव ना. कसं आहे ना की समोरचा माणूस किती पण वाईट वागला तरी माझ्यात माणूस की हाय हो, म्हणून मी इथं आलोय. तुमच्यासाठी जेवण घेऊन आलोय हो. अरे वा, त्या बाकी लोकांसारखं तू पण स्वतःला शहाणा समजायला लागला का आता? तुला काय वाटतं मी ओळखत नाही तुला? शहाणा कव्वा आहेस तू. त्या रोहिणीला लाडानं बाय माझी बाय करतो, माझ्यावर लात उचलतो. हे सगळं करून तू त्या लोकांची मनं जिंकशील, पण माझ्यासमोर नाटकं करायची नाही ना. त्या दिवशी चहात काहीतरी टाकून आणलं आणि आम्हाला झोपवलं तू. आता जेवणात पण काही टाकून आणलं का? हा, देवाच्यानं सांगतो घेऊन जा, ते घेऊन जा. माझा आहे का, माझ्या विश्वास ठेवा हो. मी खरं ना तुमच्या फायद्याचाच काहीतरी बोला इथं आलोय. बाकी कोणी काय बी म्हणू दे, पण मला माहिती आहे ना तुम्ही काही रोहिणी काय मारायला आला नव्हता. तुम्ही फक्त तिला घाबरायला होता. पण झाला काय, एवढ्यात विकी शेठ त्याच्यात तड मारला आणि पुढचा सगळा रामायण घडला. विकी शेठ एक नंबरचा चालू माणूस आहे. त्याला खरं तर ना सायलीच्या समोर हिरो बनायचं आहे. आणि त्याचा नशीब पण बघा केवढा, तेवढ्या ती सायली तिथं आली. मग तिच्या समोर हिरो बनायची संधी तो काय हातात सोडणार आहे? झाला विषय संपला. ह्याच्यात जर मी आता काही वाईट साईड बोललं तसं ना तर मला हलपटावं तुम्ही. कधी नव्हे ते बरोबर बोलला रे तू. तू विक्की जास्त शहाणपणा करतो ना, बरोबर? म्हणून मग आता मला त्या विक्कीचा बंदोबस्त करायचा आहे. काय कसा? तू आहेस ना. मी हा, 2 लाख देतो. विक्कीचा गेम वाजव. मग याच्यावर खुरी वाटलोय. तू खुनी नाहीये, मग सतत स्वतःला मी खवीस आहे खवीस आहे असं का म्हणतो रे? हा, 2 मर्डर केल्याच्या बाता काय उगाच मारतो तू? अरे तू कसं म्हणतो, तू मला बरोबर ओळखतो, तसंच मी पण ओळखतो तुला. खवीस. मेंढी मेला तेव्हा कसं एकदम शांतपणे खड्डा खणत होता. सवय ना तुला? हा, तसाच शांतपणे विक्कीचा गेम वाजवता. मग विचार कर, 2 लाखाचा प्रश्न आहे. तुझी सगळी गरिबी एका फटक्यात गुल. ठीक, काम झाला तर समजा